दोन दिवसात शिरूर तालुक्यामध्ये पावसाने थैमान घातल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले। शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसवून होत्याचं नव्हतं झालं। आता तरी सरकार मायबाप शेतकऱ्यांना तारा। पंचनामे फिंचनामे करू नका, सरकार मायबाप सरसकट अनुदान द्या, अशी सार्थ किंकाळी शेतकरी राजा शासनाला मारित आहे। शिरूर तालुक्यामध्ये दोन्ही बाजूने नदी नाले असल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। त्यामुळे हाती आलेले पीक चक पाण्यात गेले। यामुळे तहसीलदार लालासाहेब कांबळे यांनी दिलेली प्रतिक्रिया। आज परत मांजरा नदी पात्रामध्ये धनेगाव रेणा मध्यम प्रकल्पमधून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे शिरूर ते निलंगा जाणारा जो रोड आहे तो पूर्णपणे सकाळी 7 वाजता बंद झालेला होता। पुलावरून पाणी म्हणजे जात होते, त्याच्यामुळे तिथली वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली। अद्याप तिथली वाहतूक म्हणजे बंदच आहे, पाणी पुलावरून दोन्ही बाजूने जात आहे। तसेच हिसामाबादमध्ये जी सतपाल रेड्डी यांच्या आखाड्यावर कालपासून 5 व्यक्ती त्यांचे नोकरीचे नेहमी राहणारे गडी तिथं होते आणि त्यांचे 10 ते 15 तिथं जनावरं आहेत असं त्यांना समक्ष त्यांनी बोलावून मग त्यांना चर्चा केली। त्यांना सांगितलं की हे जी नेहमीचे तुमचे लोक आहेत नोकरीचे गडी, त्यांना तुम्ही तुमच्या जबाबदारीवर तिथून बाहेर काढा असं त्यांना सूचना दिल्या। त्यानंतर त्यांनी त्यांच्या खाजगी म्हणजे लोकांच्या मदतीनं ते कालपासून तिथं शेतामध्ये होते पण तिथं पाणी जात नव्हतं असं त्यांचं म्हणणं होतं। तरी पण त्यांना सांगितलं की रात्रीमधून पाण्याचा फ्लो वाढणार आहे, रात्री उशिरा जर पाणी तिथं गेलं तर म्हणजे दुर्घटना होण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळं त्या माणसांना तुम्ही सुखरूप बाहेर काढावं असं सूचना दिल्या होत्या। तर आता 6:30 वाजता त्यांनी ते 5 व्यक्ती होते ते सुखरूप म्हणजे बाहेर काढलेले आहेत। फक्त तिथं आता जनावरं 10-15 जनावरं तिथं शिल्लक आहेत। आता ते जनावरं तर आपण म्हणजे सध्या पाण्याचा फ्लो असल्यामुळं आणि चारही बाजूने पाणी असल्यामुळं जनावरं तिथून इकडं आणणं शक्य नाही। यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे। नदीकाठचे तर पूर्ण पिकं वाहून गेले आहेत, त्याबद्दल शासनाकडून काही मार्गदर्शन आहे का तुम्हाला? नदीकाठचे जी शेतकरी आहेत त्यांच्या शेतामध्ये बऱ्याच अंशी म्हणजे पाणी गेलेलं आहे। जवळपास हिसामाबादची अलीकडची बाजू पूर्ण जवळपास 1000 ते 2000 मीटर जवळपास दोन्ही बाजूचं क्षेत्र पाण्याखाली होतं आणि हिसामाबादच्या पूर्वेकडील पश्चिमेकडील भाग पूर्ण पाण्याखाली होता। त्याच्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचं तिथं नुकसान झाल्याचं दिसून येतंय। तसेच बऱ्याच खाली आता राणी अंकुळगाव बाकली या ठिकाणच्या शेतकऱ्यांचं सुद्धा पात्राच्या बाहेर पाणी गेल्यामुळं त्याही शेतकऱ्यांचं बऱ्यापैकी नुकसान झाल्याचं दिसून आलं। यामध्ये शासनाकडून शेतकऱ्यासाठी काही मदतीचं काही समाज गर्जना न्यूज मराठी लातूर शिरूर पाणी पातळी कमी झालेली नाही, ते पाणी पातळी कमी झाल्यानंतर आता त्या शासनाच्या सूचना येतील त्याच्याप्रमाणे पुढचं कार्यवाही प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे। धन्यवाद सर।